शेतकऱ्यांना जड झालेल्या भाकड जनावरांच्या संगोपनासाठी राज्य सरकार घेणार पुढाकार, प्राणी रक्षण मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मॅगीवर संक्रांत, लष्करानं घातली बंदी, बिग बाजारमध्येही मिळणार नाही मॅगी. नेस्लेचे शेअर्सही 10% घसरले. नाशिक जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार, वाहतूकदारांवर थेट मोकाट. कारवाईमुळे रेशन माफियांना चाप बसण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची गुंडगिरी, पोलिसांच्या डोळ्यादेखत केली आश्रमाची तोडफोड. नगरसेवक आशिष दामलेवर लुटमारीचा गुन्हा दाखल. राष्ट्रवादीनं केली पक्षातून हकालपट्टी. पश्चिम बंगालमध्ये आणखी एका मिशनरी शाळेवर हल्ला. बिलिव्हर्स चर्चच्या शाळेच्या ऑफिस आणि 4 वर्गखोल्यांची मोडतोड. सामानाची नासधूस, पोलिसांचा तपास सुरू. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी बिगर हिंदूंना घ्यावी लागणार पूर्व परवानगी. विश्वस्तांचा वादग्रस्त निर्णय. सुरक्षा आणि मंदिराच्या पावित्र्यासाठी निर्णय घेतल्याचा विश्वस्तांचा खुलासा. फिफाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होताच सेप ब्लॅटर यांची चौकशी होणार असल्याची बातमी. तर इंटरपोलनं फिफाशी संलग्न 6 जणांना बजावली रेड कॉर्नर नोटीस. क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल क्वार्टर फायनलमध्येच फ्रेंच ओपनमधून बाहेर. जोकोविकनं सरळ सेटमध्ये केला नदालचा पराभव. नमस्कार, मी रेणुका. सुप्रभात. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. हेडलाईन्स नंतर आता बघूयात स्पीड न्यूज. शेतकऱ्यांना सांभाळ करता येत नसलेल्या भाकड जनावरांच्या संगोपनासाठी राज्य सरकार प्राणी रक्षण मंडळ स्थापन करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विदर्भातल्या गोरक्षण संस्थांनी अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या विरोधकांसोबतच इंग्रजी प्रसार माध्यमांवर यावर जोरदार टीका केली. यासोबतच गोवंशाच्या संगोपनासाठी सरकारवर अधिक विसंबून न राहता गोभक्तांनी समोर यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं नसलं तरी धुळे शहरात काल संध्याकाळी मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. 15 मिनिटं पडलेल्या या पावसामुळे चांगलीच धावपळ झाली आणि गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या तापमानात घट झाली. बच्चे कंपनीनं देखील पावसात भिजून आनंद लुटला. राज्यात मान्सूनचं आगमन व्हायला आणखी थोडी वाट बघावी लागेल. वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पालेभाज्यांच्या भावावर दिसतोय. कोथिंबीर आणि मेथी उत्पादन उष्णतेमुळे निम्म्यानं घटलंय. शेतकऱ्यांना त्यामुळे फायदा होतोय. शेतकऱ्यांना एका जुळीला 55 ते 60 रुपयांचा दर मिळतोय. पुणे जिल्ह्यात कोथिंबीर आणि मेथीची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. यातल्या नारायणगाव बाजार समितीत ही हंगामातली सर्वाधिक दर सध्या पाहायला मिळतोय. कमी कालावधीत येणारं पीक म्हणून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीचं पीक घेतलं जातं. नाशिक जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर 5 वाहतूकदारांवर थेट मोका लावण्यात आलाय. राज्यातली अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे. या धडक कारवाईमुळे राज्यातील रेशन माफियांवर चाप बसण्याची शक्यता आहे. सरकारी गोदामं, तालुका पातळीवर पोहोचलेल्या रेशनच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची बाब लक्षात आली होती. या प्रकाराचा तपास पोलिसांनी केल्यानंतर धान्य चोरीला गेल्याचा बनाव करत माफियांनी ते थेट काळ्या बाजारात विकल्याचं स्पष्ट झालं होतं. सरकारी सुरक्षा रक्षकांच्याच उपस्थितीत एका नगरसेवकानं आश्रमात तोडफोड केल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. तोडफोडीच्या वेळी या 2 पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं यामध्ये स्पष्ट होतंय. तोडफोड करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाचं नाव आशिष दामले असं आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथकाची शोध मोहीम सुरू आहे. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या नगरसेवकाविरोधात धमकावणं, दंगल आणि लुटमारीचा गुन्हा दाखल केलाय. या नगरसेवकावर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं त्याची पक्षातून हकालपट्टी केली. शहीद नेसरीकरांच्या कुटुंबियांची महापालिकेकडून अवहेलना करण्यात आली आहे. नेसरीकरांच्या कुटुंबियांना घर रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले. 90 दिवसात घर रिकामं करण्याचे महापालिकेचे हे आदेश आहेत. नेसरीकर कुटुंबियांना पालिकेनं पत्र लिहिल्याचं कळतंय. ही नोटीस पाठवून नेसरीकरांची अवहेलना करण्यात आली असा आरोप काँग्रेस आमदार प्रवीण छेडा यांनी केलाय. काळबादेवी या प्रकरणी नेसरीकर शहीद झाले होते.
लोढा बिल्डर्सच्या आर्थिक व्यवहारांची एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनं चौकशी सुरू केलेली आहे. लोढा डेव्हलपर्सला चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे. लोढा डेव्हलपर्सच्या परदेशातल्या कंपन्यांची कागदपत्र सादर करण्याचे निर्देश यात आहेत. फेमा कायद्याच्या कलम 37 ईडीनं 19 मेला लोढा डेव्हलपर्सना नोटीस बजावली, ज्यामध्ये एका आठवड्याच्या आत ही कागदपत्र आणि माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ईडीचे मुंबईतले सहाय्यक संचालक आशुतोष कुमार यांच्या आदेशानंतर ही नोटीस बजावण्यात आली. नागपूरमध्ये कळमना पोलिसांनी 2 तांत्रिकांना अटक केली आहे. मूल होण्यासाठी महिलांना मंत्र आणि पूजेच्या बहाण्यानं लाखो रुपयांना हे तांत्रिक फसवत होते आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं जात होतं. गांधी जयसिंग तुतरवार आणि पंडित राजकुमार नीमा अशी या आरोपींची नावं आहेत. नागपूरच्या डिप्टी सिग्नल परिसरात या दोघांनी एका घरी दरबारही तयार केला होता. या ठिकाणी लोक महिलांना बोलवून त्यांच्याकडे पूजेसाठी पैसे आणि दागिने मागत होते. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तक्रार केल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झाला. वर्धा जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथल्या पारधी बेड्यावर पोलिसांनी ऑपरेशन वनिश राबवून 4 लाखांचा दारूसाठा जप्त केला. सेवाग्राम पोलीस आणि मुख्यालयाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 12 जणांना अटक केली. वर्धा जिल्ह्यामध्ये खरं तर दारूबंदी आहे, पण या जिल्ह्यात जमिनीमध्ये गाडून ठेवलेले ड्रम जेसीबीच्या साहाय्यानं काल बाहेर काढण्यात आले आणि त्यामुळे तर्फे खरं तर दारू विक्री केली जात होती. आठवडाभर ड्रममध्ये भरून जमिनीत हे ड्रम गाडून ठेवले जात होते आणि त्यानंतर दारू तयार करून विकली जात होती. अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर इथे स्थानिक गुंडांची दहशत आहे. इतकी आहे की पोलिसांनाही मारहाण इथे केली जाते. सुरक्षा रक्षकालाही मारहाण होते. गुंडांचा देवस्थान परिसरातला व्यवसाय जो आहे बेकायदा तो बंद केला म्हणून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ यांचंच अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत बेकायदा दुकान त्यांच्याच हाताने सुरू करून जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली. सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गणेश बुतकरा तळीपार गुंडांनी स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानं राजरोसपणे तो आपले अवैध व्यवसाय चालवतो अशी देखील माहिती कळते. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख यांचा तो समर्थक असल्याचं कळतंय. पोलिसही याबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार देतात. जय मल्हार फेम देवदत्त नागे याला महाराष्ट्र सरकारच्या अँटी टोबॅको कॅम्पेनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलाय. अभिनयानं आणि पिळदार शरीरयष्टीमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेला देवदत्त कायमच आपल्या बोलण्यात तरुणांना निर्व्यसनी राहण्याचं आवाहन करत असतो आणि त्यामुळेच या मोहिमेकरता त्याची निवड करण्यात आली. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या पुरस्कारावरून झालेल्या वादानंतर आता प्रभा अत्रे म्हणतील तिथे आणि तेव्हा आम्ही पुरस्कार देऊ अशी भूमिका पुणे महापालिकेनं घेतली आहे. झालेल्या प्रकारानंतर महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रभा अत्रेंना पालिकेनं 2 वर्षांपूर्वी स्वरभास्कर पुरस्कार जाहीर केला, पण तो वितरित करण्यात आला नव्हता. प्रभा अत्रेंनी घातलेल्या अटींमुळेच हे झाल्याचं महापौरांनी म्हटलं होतं. पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार देण्याची तयारी असल्याचं पत्र पालिकेनं पाठवलंय. देशभरात मॅगीवर संक्रांत आली आहे. लष्करानं देखील मॅगीवर बंदी घातली आहे. लष्कराच्या कॅन्टीनमध्ये आता मॅगी दिसणार नाही. सीमेवर जवानांसाठी देखील मॅगी मोठा आधार असायची. बिग बाजारनं ही मॅगी न विकण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली सरकारनं मॅगीवर 15 दिवस बंदी घातली आहे. देशभरात मॅगीचे आउटलेट ज्या शहरात आहेत त्या दुकानांमध्ये देखील आता काही ठिकाणी मॅगी मिळणार नाहीये. दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील मॅगीच्या या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. आपल्याला अजून कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि नोटीस मिळाल्यावर चौकशीत सहकार्य करू असं बिग बींनी म्हटलंय. नेस्ले इंडियानं मॅगी सुरक्षित असल्याचं आश्वासन दिल्यानंतरच मी त्याची जाहिरात केली असा खुलासा माधुरी दीक्षितनं केला. एकीकडे नेस्लेच्या मॅगीवर असा वाद सुरू असताना नेस्लेच्या मिल्क पावडरमध्ये अळ्या सापडल्याची बातमी कळते. तामिळनाडूतला हा प्रकार आहे. 380 ग्रॅम मिल्क पावडरमध्ये 22 कीटक आणि 28 अळ्या सापडल्याची ही बातमी आहे. गुजरातमधल्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश करण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे आणि तसा निर्णय मंदिरांच्या विश्वस्तांनी लावलेला आहे. तसा फलकही मुख्य फाटकाजवळ लावण्यात आलाय. हे सोमनाथ महादेवाचं मंदिर आणि रोज इथे हजारो भाविक येत असतात. सुरक्षा आणि गाभाऱ्याचं पावित्र्य जपणं या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं विश्वस्तांनी म्हटलंय. या सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात ही पद्धत याचा दावा त्यांनी केलाय. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल या मंदिर विश्वस्त मंडळाचे मुख्य आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी हे अन्य विश्वस्त आहेत. मंदिर विश्वस्ताचे सचिव PK लाहिरी यांनी हा निर्णय घेतल्याचं उपव्यवस्थापकांनी सांगितलंय.
पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणातल्या मध्यमग्राम इथे एका मिशनरी शाळेवर हल्ला झालाय, ज्यात 4 वर्गखोल्यांची मोडतोड करण्यात आली आहे. इतर उपकरणांची नासधूस करण्यात आली आहे. शाळेच्या ऑफिसमधलं कपाट फोडण्यात आलंय, त्यातल्या वस्तू जमिनीवर विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केलाय, पण अजून कोणालाही अटक केली नाही. कोलकात्याच्या विमानतळापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर बिलिव्हर्स चर्चची ही शाळा आहे. या प्रकरणी शाळेचे बिशप जुलिया बर्धन यांनी मध्यमग्राम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाळेच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षेची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. काल या प्रकारानंतर शाळा बंद होती. या घटनेमुळे तणाव परिसरात जाणवतो आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री ॲश कार्टर काल भारताच्या दौऱ्यावर आलेत. पंतप्रधानांची आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. कार्टर यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात संरक्षण विषयक महत्त्वाचे करार झालेत. जैविक आणि रासायनिक युद्धादरम्यान सैनिकांच्या सुरक्षेसाठी लागणारे सुरक्षक कवच संयुक्तपणे विकसित करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतलाय. काल त्यासाठीच्या करारावर एकमत झालं. मेक इन इंडिया अंतर्गत हे उत्पादन केले जाणार आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यानचं संरक्षण विषयक संबंध आणखी दृढ करणं हा कार्टर यांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. अमेरिका हा भारताचा संरक्षण शस्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार देशांपैकी एक आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेनं भारताचा एकेकाळचा मित्र देश असलेल्या रशियालाही यामध्ये मागे टाकलंय. हवाई दलाच्या हॉक A3492 या लढाऊ विमानाला काल ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये अपघात झाला. राजधानी भुवनेश्वरपासून 350 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. या विमानातल्या वैमानिकांनी वेळीच उडी घेतल्यामुळे ते बचावले. हॉक A3492 हे विमान हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरलं जातं. मानवी वस्तीपासून 200 मीटर अंतरावर भाताच्या शेतामध्ये ते पडलं. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरी आणि इमारतीचं देखील कोणतंही नुकसान झालं नाही. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ती विझवण्यात यश आलं. पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्ताननं निवडणूक जाहीर केली आहे, ज्याला भारतानं विरोध केला होता. ज्यावर आता पाकिस्ताननं भारतावर कठोर शब्दात टीका केली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत हस्तक्षेप करत असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. पण त्याचवेळी हा वादग्रस्त भूभाग असल्याचं सुद्धा पाकिस्तानने मान्य केलंय. काश्मीर आणि पाकिस्तान वेगळे करता येणार नाही असं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी म्हटलेलं आहे. काश्मीरमध्ये मोबाईल टॉवरवर गेल्या काही दिवसात हल्ले वाढले, त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती CNN यांच्या हाती आली आहे. हिजबुल मुजाहिदीनच्या उत्तर काश्मीर शाखेचं हे कृत्य असल्याचं कळतंय. लष्कर ए इस्लाम असे अतिरेकी संघटनेचं नाव आहे. मोबाईल टॉवरमुळे अतिरेक्यांचा ठावठिकाणा तपास यंत्रणांना लागत असतो आणि त्यामुळे सध्या मोबाईल टॉवर्सना लक्ष्य केलं जात आहे. गुप्तचर विभागाकडून काही धक्कादायक अहवाल समोर येतोय, ज्यामध्ये 11 भारतीय जे ते आयसीसच्या दहशतवादी संघटनेत सामील झालेत. कल्याणच्या 4 तरुणांचा यामध्ये समावेश आहे. या अहवालात इराकमध्ये शहीद झालेल्या 5 भारतीयांचीही ओळख पटली आहे. भारतीयांचा आयसीसमधला सहभाग निश्चित करण्याची गुप्तचर विभागाची ही पहिलीच वेळ आहे. 11 जणांपैकी 5 जण हे मूळचे दक्षिण भारतातले होते आणि अरब राष्ट्रात ते आता राहत असल्याचं या अहवालात उघड होतंय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरकारनं कमी किमतीचे चेक देऊन त्यांची थट्टा केली होती आणि जम्मू काश्मीरमध्ये असाच प्रकार उघड झालाय. सप्टेंबर 2014 मध्ये जम्मूत आलेल्या प्रलयानं जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं, ज्यात शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची अक्षरशः पिकं वाहून गेली होती. सरकारी नियमांप्रमाणे नुकसानीचा पंचनामा झाला आणि भरपाईचे चेक्स मिळाले, पण त्याची रक्कम जर आपण बघितली तर ती पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे. 45 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत ही नुकसान भरपाई त्यांना देण्यात आली आहे. 30,000 ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या हातात 100 रुपयांचा चेक आलाय. या शेतकऱ्यांनी चेक तर परत केलेच आहेत, शिवाय सरकारच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. केरळमध्ये मान्सूनची प्रतीक्षा आहे. अनंतपुरममध्ये आकाशात काही प्रमाणात ढग दिसले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या म्हणजे 5 जूनला मान्सून पोहोचेल केरळमध्ये. मंगळवारी राज्याच्या बऱ्याच भागात दिवसाचं तापमान वाढलं होतं, पण काल संध्याकाळी अनेक ठिकाणी ढग दाटून आले आणि त्यामुळे लवकरच पाऊस पडेल अशी आशा नागरिकांना वाटते. दरम्यान केरळमध्ये समुद्रात 45 ते 55 ताशी किलोमीटर वेगानं वारे वाहतील. मच्छीमारांना त्यामुळे समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. नायजेरियातल्या मैदुगुरी या शहरामध्ये गुरांच्या बाजारात घडून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 20 जण ठार झालेत. कित्येक जण जखमी झाल्याची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला. बोको हराम या दहशतवादी संघटनेनं मंगळवारी या शहरात बॉम्ब हल्ला केला. मैदुगुरी हे वायव्य नायजेरियातलं सगळ्यात मोठं शहर आहे. बोको हराम विरोधातल्या लढाईत हे शहर मुख्यालयाचं केंद्र घोषित करण्यात आलं आणि यामुळे बोको हरामनं या शहराला अशा पद्धतीनं लक्ष्य केलं.
पूर्व युक्रेनच्या दोनेस्क शहरामध्ये पुन्हा एकदा फुटीरवादी बंडखोरांनी डोकं वर काढलंय। काल झालेल्या लढाईत किमान 15 जणांचा मृत्यू झालाय। अधिकृत आकडा मात्र जाहीर करण्यात आलेला नाही। पूर्व युक्रेनमधला हा भाग फुटीरवाद्यांचा बालेकिल्ला समजला जातो। या लढाईमुळे युक्रेनमध्ये पुन्हा यादवी वाढण्याची भीती जाणवते आहे। लढाईनंतर इथल्या आवश्यक दैनंदिन सेवांवर त्याचा परिणाम झालाय। अनेक ठिकाणी देखील आग पसरली। युक्रेनच्या सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार बंडखोरांनी या भागात 1000 जवान आणि डझनभर रणगाडे देखील तैनात केले। येमेनमधली अंतर्गत यादवी संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतलाय। जेव्हा येमेनमधला नागरी संघर्ष थांबेल अशी आशा शिया बंडखोरांनी व्यक्त केली आहे। आपला गट शांतता चर्चेसाठी तयार असल्याचं शिया होती बंडखोरांनी जाहीर केलंय। संयुक्त राष्ट्रांनी मंजुरी दिलेल्या कोणत्याही कराराला आपण मान्य करू असं या गटानं सांगितलेलं आहे। जिनिव्हामध्ये 14 जूनला शांतता चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे। हौती बंडखोरांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये येमेनमध्ये चढाई करायला सुरुवात केली। राजधानी सनामध्ये स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं आणि अनेक खात्यांचा कारभार स्वतःच्या त्यांनी हाती घेतला। यानंतर त्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली गेल्या 26 मार्चपासून हवाई हल्ले सुरू करण्यात आले। चीनमध्ये यांगसी नदीमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या बोटीतल्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सोमवारी हा अपघात झालाय। शेकडो प्रवासी बोटीत अडकून पडल्याची भीती आहे। ते जिवंत असतील अशी आशा अजूनही स्वयंसेवकांना आहे। या बोटीनं अक्षरशः ती बोट उलटी झालेली आहे। प्रवाशांना वाचवण्यासाठी स्वयंसेवकांनी आता बोटीचा वरती आलेला जो तळ आहे तो कापून काढायला सुरुवात केली आहे। अपघात झाला तेव्हा या बोटीत 400हून अधिक पर्यटक आणि 50हून अधिक क्रू मेंबर्स होते। पर्यटकांपैकी 50 ते 80 या वयोगटातले पर्यटक आहेत। ग्रीकच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे। ज्यात सहभाग घेण्यासाठी ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास काल ब्रुसेल्सला पोहोचले। दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसची अर्थव्यवस्था तगून जाण्यासाठी त्यांना बेलआउट लोनची तातडीची गरज आहे। कर्ज पुरवठादारांनी त्यासाठी आपला प्रस्ताव मान्य करावा यासाठी सिप्रास प्रयत्न करतायत। ग्रीसकडची गंगाजळी आटलेली आहे आणि त्यांना शुक्रवारपर्यंत आधीच्या कर्जाची देणी फेडायची आहे। या पार्श्वभूमीवर सिप्रास युरोपियन महासंघाचे कार्यकारी आयुक्त जीन क्लॉड जंकर यांची भेट घेणार आहेत। या चर्चेतून फारसं काही हाती लागणार नाही अशी निराशा जंकर यांनी व्यक्त केली। या चर्चेकडे ग्रीसच्या गुंतवणूकदारांचंही लक्ष लागलंय। ग्रीसला बेलआउटसाठी निधी मिळाला नाही तर त्यांना कर्ज फेडता येणार नाही, ज्याचा परिणाम युरोपच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो। इराकमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे। बगदादमध्ये तापमान 40 अंशांपेक्षाही जास्त होतं। उष्णतेपासून सुटका करण्यासाठी अक्षरशः टिग्रीस नदीचा काहींनी आसरा घेतला होता। एरवी ही नदी पोहण्यासाठी अतिशय अस्वच्छ म्हणून ओळखली जाते, पण या युद्धामुळे इराकमध्ये सध्या विजेचा तुटवडा आहे। परिणामी एसीचा वापर कमी झाला आहे, त्यामुळे मुलांनी या नदीत उड्या मारण्यास पसंत केलं। काही दुकानदारांनी ग्राहकांच्या सोयीसाठी विविध उपाय केलेत। आधी युद्ध आणि नंतर आर्थिक निर्बंध यामुळे इराकची अर्थव्यवस्था मोडकळीला आलेली आहे। इराकमधल्या पायाभूत सुविधा अतिशय डबघाईला आल्यात। पश्चिम इंडोनेशियामध्ये सिनाबुंग या भागामध्ये ज्वालामुखी सक्रिय झाल्यानंतर नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला। बुधवारी या ज्वालामुखीच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याची माहिती कळते। उत्तर सुमात्रातल्या 8500 फुटांपेक्षाही जास्त उंच असलेल्या या पर्वतावरचा ज्वालामुखी सप्टेंबर 2013 नंतर क्वचितच फुटलाय। याआधी 3 वर्ष तो निष्क्रिय अवस्थेत होता। आता मात्र दक्षतेचा इशारा देण्यात आलाय, ज्याचा अर्थ असा होतो की काही दिवसातच हा ज्वालामुखी फुटू शकतो। या ज्वालामुखीपासून 7 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या नागरिकांना घरं सोडून जाण्यास सांगण्यात आलंय। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये दुर्मिळ स्पोर्ट्स कार विक्रीसाठी काढण्यात आली आहे। ऑगस्टमध्ये ही विक्री होणार आहे। ही विक्रमी विक्री असेल असा अंदाज व्यक्त होत आहे। मॅक्लॅरेन F1 या बनावटीची कार 98 साली निर्माण करण्यात आली। RM सूट बेद्वारे याचा आता लिलाव होणार आहे। न्यूयॉर्कमध्ये ही कार सर्वांना पाहण्यासाठी काल ठेवण्यात आली होती। या कारमध्ये 680 अश्वशक्तीचं इंजिन आहे आणि या कारची विशेष रचना तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवते। या कारसाठी 12 ते 15 मिलियन डॉलर्सची बोली लागेल असा अंदाज व्यक्त होतोय। 13 ऑगस्टला कॅलिफोर्नियात या कारचा लिलाव होणार आहे। क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालला फ्रेंच ओपनमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतून नदाल बाहेर पडलाय। नोवाक जोकोविचनं नदालचा 7-5, 6-3 आणि 6-1 असा पराभव केला। नदालनं आतापर्यंत 9 वेळा फ्रेंच ओपन जिंकलेली आहे। या स्पर्धेत नदाल आतापर्यंत 72 मॅचेस खेळलाय, ज्यापैकी फक्त 2 वेळा त्याला पराभव पत्करावा लागलाय। ब्रिटनच्या अँडी मरेनं स्पेनच्या डेव्हिड फेररचा 7-6, 6-1, 5-7, 6-1 असा पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या
सेमीफायनलपर्यंत धडक मारली आहे। सेमीफायनलमध्ये त्याचा सामना जोकोविचशी होणार आहे। मरेला या स्पर्धेत 3रं मानांकन मिळालंय। फेडरर विरोधात पहिले दोन्ही सेट्स त्यानं चांगला खेळ केला, 3रा सेट मात्र त्यानं गमावला। 4थ्या सेटमध्ये त्यानं फेडररला संधी दिली नाही। करिअरच्या 16व्या ग्रँड स्लॅम सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला। अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सनं इटलीच्या सारा एरानीचा 6-1, 6-3 असा सरळ सेट्समध्ये काल धुव्वा उडवला। फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये ती दाखल झाली। एरानीला घरी पाठवण्यासाठी सेरेनाला फक्त 65 मिनिटं लागली। पहिला सेट तिनं 27 मिनिटात जिंकला आणि दुसऱ्या सेटमध्ये एरानीनं तिची थोडीशी परीक्षा पाहिली। सेरेनानं आतापर्यंत 19 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत। सेमीफायनलमध्ये सेरेना विल्यम्सची गाठ टिएगा बेंक्सिगी बरोबर पडणार आहे। टिएमानं क्वार्टर फायनलमध्ये एलिसन व्हॅन उटवांगला सरळ सेट्समध्ये 6-4, 7-5 असं हरवलंय। मार्टिना हिंगीस नंतर 2001 नंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारी स्वित्झर्लंडची ती पहिली महिला खेळाडू आहे। या स्पर्धेत टिएमाला 23वं मानांकन मिळालं होतं। फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा एकीकडे सुरू आहे आणि एकीकडे AFT म्युझियममध्ये पुढच्या वर्षी फेडरेशन कपचे ड्रॉ काढण्यात आलेत। फेडरेशन कपच्या फायनलमध्ये रशिया आणि झेक रिपब्लिक आमने सामने येतील। नोव्हेंबरमध्ये हे सामने होतील। 2016च्या फेडरेशन कपमध्ये रशियाची पहिल्या राऊंडमध्ये नेदरलँडची गाठ पडणार आहे। घरच्या ग्राउंडवर खेळायला मिळणार म्हणून रशियाच्या टेनिसपटूंनी समाधान व्यक्त केलंय। नेदरलँड्सनंही आतापर्यंत एकदाही विजेतेपद यामध्ये मिळवलेलं नाही। फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदावरून पाय उतारवण्याची घोषणा करून एक दिवस उलटत नाही तोच ब्लॅटर वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार फिफाच्या भ्रष्टाचार प्रकरणी ब्लॅटर यांची चौकशी होणार आहे। अमेरिकेची भ्रष्टाचार विरोधी चौकशी समिती त्यांची चौकशी करेल। गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या फिफाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत ब्लॅटर यांच्या विरोधात काही पुरावे सापडल्याचं समोर येत आहे। त्या आधारे ब्लॅटर यांनीही भ्रष्टाचार केल्याचं अमेरिकेच्या भ्रष्टाचार विरोधी चौकशी समितीनं म्हटलं आहे। इंटरपोलनं फिफाशी संलग्न असलेल्या 6 जणांना रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे। गेल्या आठवड्यात फिफाच्या 11 जणांना FBIनं भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली। फिफातल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत। या 6 जणांमध्ये फिफाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर आणि फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य असलेले निकोलस लिओज यांचाही समावेश आहे। या दोघांविरोधात FBIनं याआधीच कारवाईला सुरुवात केली आहे। या व्यतिरिक्त जे 4 आहेत त्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींचा देखील या यादीमध्ये समावेश आहे। दुबईमध्ये मास्टर्स चॅम्पियन लीगची जुळवाजुळव सुरू आहे। वसीम अक्रम, ब्रायन लारा आणि ॲडम गिलख्रिस्ट सारखे दिग्गज यासाठी एकत्र आले। ते लीगचे हे आयकॉन्स असणार आहेत। जगातील सर्वात उंच असलेल्या बुर्ज अल अरबिया इमारतीमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली। मास्टर्स चॅम्पियन्स लीगबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि या 3 दिग्गज नावांमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे। चीनची राजधानी बीजिंगमध्ये होणाऱ्या IF वर्ल्ड चॅम्पियनसाठी सौदी अरेबियाच्या ॲथलीट्सची मोरोक्कोमध्ये तयारी सुरू आहे। उत्तर मोरोक्कोमधल्या इफ्रेन या शहरामध्ये पूर्वीपासूनच आखाती देशातल्या ॲथलीट्स तयारीसाठी येत असतात। आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सौदी अरेबियाचे ॲथलीट्स इफ्रेनला कायमच प्राधान्य देतात। सई तामणकरनं हंटर या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली, पण तिचं करिअर दिवसेंदिवस कशा पद्धतीने पुढे जाते याचा प्रत्यय रिलीज झालेल्या फेमिना मॅगझिनचं कव्हर पेज पाहिल्यावर आपल्याला येते। कारण यंदाच्या फेमिना मॅगझिनच्या कव्हर पेजवर चमकण्याचा मान तिला मिळाला। फेमिना पॉवर लिस्ट ऑफ महाराष्ट्र 2015 च्या विनर लिस्टमध्ये सईला स्थान मिळालंय आणि त्यामुळेच तिची वर्णी या मासिकाच्या कव्हर पेजवर लागली आहे। आमिर खानच्या PK सिनेमानं जगभरातून 246 कोटींचा गल्ला वसूल केलाय। चीनमध्ये चायनीज भाषेत डब करून तब्बल 450 थिएटर्समध्ये रिलीज झालेल्या PKनं 11 दिवसात 83 कोटी रुपयांचा गल्ला वसूल केला। ही गडोदड कायम राहिली तर देशाबाहेर 100 कोटींचा गल्ला वसूल करणारा तो पहिला सिनेमा ठरेल। PK सिनेमानं चीनमध्ये 17 कोटींचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन मिळवलं होतं। देशाबाहेर 100 कोटी रुपये कमावणारा तो पहिला सिनेमा ठरतो का याकडे आता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल। कंगना राणावत स्टारर तनु वेट्स मनू रिटर्न्स या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला वसूल केलाय। यावर्षी रिलीज झालेल्या सिनेमांच्या गर्दीत हा सर्वात यशस्वी सिनेमा ठरलाय। ही करामत करताना या सिनेमानं पिकूलाही मागे टाकलाय। कंगनानं रंगवलेली तनु आणि कुसुम या दोन्ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या। आर माधवनचा संयत अभिनय आणि दीपक दोबळ्याची तुफान कॉमेडी यांच्या बळावर हा सिनेमा 11 दिवसात हे यश संपादन करू शकलाय।
सलमान खानचा आगामी बजरंगी भाईजान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतोय। या सिनेमाच्या टायटल सॉन्ग सेल्फी लेलेमध्ये सलमानसोबत त्याच्या फॅन्सनाही थिरकण्याची संधी मिळू शकते। सलमाननं त्याच्या फॅन्सना त्यांचा एक सेल्फी काढून पाठवण्याची विनंती केली आहे आणि हे जर खरं ठरलं तर सलमानच्या फॅन्ससाठी ही निश्चितच एक आनंदाची बातमी असेल। काही दिवसांपूर्वी सलमान खान दुबईमध्ये एका अवॉर्ड फंक्शनसाठी गेला होता, जिथे त्याला कुठल्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल, सगळ्यात जास्त आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला आणि क्षणाचाही विलंब न करता कॅटरीना कैफचं नाव त्याच्या ओठांवर आलं। याआधी देखील अनेक प्रसंगांमध्ये तो कॅटरीनाला मिस करत असल्याचं समोर आलं होतं। कॅटरीनानं मात्र या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवलंय। पिकू सिनेमाच्या यशानिमित्तानं अभिनेत्री दीपिका पदुकोणनं एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं। बॉलिवूडमधील बहुतांश सगळ्यांनी याला हजेरी लावली, पण सिनेमात मुख्य भूमिका करणारे अमिताभ बच्चन मात्र गैरहजर होते। यावर कदाचित ते मुंबईत नसतील आणि म्हणून गैरहजर राहिले असतील असं सगळ्यांना वाटलं होतं, पण एका मुलाखतीत त्यांना या पार्टीचं निमंत्रण आपल्याला मिळालं नसल्यानं आपण तिथे गेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। यावर दीपिका पदुकोणनं तिच्याकडून खूप मोठी चूक झाल्याचं कबूल केलं, मात्र झाल्या चुकीबद्दल बच्चन यांना फोन करून सॉरी म्हणण्याचं धाडस होत नाही असंही दीपिकानं म्हटलंय। डॉन आणि डॉन 2 सारख्या ॲक्शन सिनेमाचा दिग्दर्शक फरहान अख्तरनं आता स्क्रीनवर आज सगळ्यात एकदाही बंदूक हातात घेतली नव्हती, पण आगामी वजीर या सिनेमात त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे। पहिल्यांदाच बंदूक हाताळताना तो या सिनेमात दिसेल। एका ATS अधिकाऱ्याची तो या सिनेमात भूमिका साकारतो आहे। ऐश्वर्या राय बच्चन नुकत्याच पार पडलेल्या कान फेस्टिवलमध्ये तिच्या जज्बा सिनेमाला प्रमोट करण्यासाठी गेली होती। तिथल्या इंडियन पॅव्हलियनमध्ये तिला आणि तिच्या टीमला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली, कारण त्यांच्याकडे तिथे प्रवेश करण्यासाठी लागणारा निळा पास नव्हता। जो पास यायला तब्बल 20 मिनिटं लागली आणि तोपर्यंत ऐश्वर्या आणि तिच्या टीमला तिथे ताटकळत पॅव्हलियनच्या बाहेर उभं राहावं लागलं होतं। भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर बनत असलेल्या सिनेमास काही अडचणी त्यातल्या काही संपताना दिसत नाहीयेत, कारण अनेक वेळा सिनेमाचं शूट विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलंय। या आठवड्यात ते सुरू होईल असं ठरलं होतं, पण स्टुडिओच्या बजेटवरून धोनी या सिनेमाची टीम आणि स्टुडिओ यांच्यात मतभेद झाले आहेत, त्यामुळे शूट पुन्हा एकदा रखडलंय। धोनी स्वतः या सिनेमाचा सहनिर्माता आहे। सुशांत सिंग राजपूत या सिनेमात धोनीची भूमिका साकारणार आहे। यशराज फिल्मच्या बॅनरखाली बनत असलेल्या आगामी सिनेमात अभिनेत्री निम्रत कौर आणि अभिनेता अर्जुन कपूर ही नवी आणि फ्रेश जोडी लोकांना पाहायला मिळेल। या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चक दे इंडिया फेम दिग्दर्शक शमित अमीन यांच्या खांद्यावर असेल। या सिनेमाची कथा काय असेल याबद्दल सध्या उत्सुकता आहे। आता बघूयात पुढची बातमी। IBN लोकमतनं महामार्ग सुरक्षा मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेत आम्ही मुंबई गोवा महामार्गाचा विषय देखील लावून धरलाय। या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 2 वर्षात पूर्ण करू असं आश्वासन काल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय। मुंबई गोवा महामार्गाबाबत बैठक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या महामार्गासाठी अनेक ठिकाणी भूसंपादन आणि मोबदल्याबद्दल वाद आहेत, त्यावर लवकरच तोडगा निघेल असंही गडकरींनी म्हटलंय। या महामार्गाचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलंय। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही या प्रश्नावर काल गडकरींची भेट घेतली। आमची जी सरस्पष्ट भूमिका एवढीच आहे, जोपर्यंत लोकांना विश्वासात घेत नाही तोपर्यंत काम पुढे होणार नाही। पण त्याच्यावर गडकरी साहेबांनी तोडगा दिलेला आहे। आता पुढच्या किंवा जे राज्यस्तरीय प्रशासन आहे त्यांच्या हातात आता सगळ्या गोष्टी आहेत। पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्या पुनर्वसनाबद्दल काय मिळणार आहे, किती मिळणार आहे ह्याबद्दल ही माहिती जिल्हा प्रशासनाने लोकांना द्यावी एवढं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यावर पुढची भूमिका ठरवण्यात येईल। मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचं 4 लेन कॉन्क्रीटमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत लँड ॲक्विजिशनचं प्रोसिजर पूर्ण होईल असं आश्वासन महसूल विभागाचे आयुक्त त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे मी अशी सूचना दिली आहे की 50% जरी लँड ॲक्विजिशन झालं तरी पुढचे टेंडर आपण काढूया आणि 80% पूर्ण झाल्यावर मग वर्क ऑर्डर देऊया, म्हणजे तो वेळ वाचेल। आणि सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये पण इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।